Cheers! Yes. Guys, enjoy the party with Bobbies. आज मला एक स्पेशल अनाउन्समेंट इथं करायची. मी 6 महिन्याआधी एक चॅलेंज घेतलं होतं. मी माझ्या सिनेमासाठी एक नवीन मी माझ्या सिनेमासाठी तर मी माझ्या सिनेमासाठी एक नवीन हिरो खाऊन घ्या कधीच नाही मिळालं तुम्हाला. खाऊन घ्या. नवीन हिरो इंट्रोड्यूस करणार आणि आज मी तो हिरो इंट्रोड्यूस करत आहे मिस्टर राजा. राजा ये इथे. तर हा आहे राजा, माझ्या सिनेमाचा हिरो. 6 महिन्याआधी मी एक विडा उचलला होता. 120 300 की मसाला. याला म्हणजे 5 स्टार मध्ये नेऊन बसवला तरी हा तिकडे पान टपरी टाकेल. हो मी सुपरस्टार आहे, सांगा त्यांना. हो हो, हा सुपरस्टार आहे. एका हमालाला मी सुपरस्टार केलंय. एका साध्या माणसाला मी हिरो बनवलंय. त्याला ऍक्टिंग शिकवली. आज त्याला मला माल करून टाकलंय मी. माझी पण मेहनत आहे, सांगा जरा त्याच्यात. वा वा, येतोय तुमच्या मेहनतीचा वास इथपर्यंत येतोय. कसली कसली मेहनत जे डोंबलत तुमची. अरे मी मेहनत घेतली नसती तो झाला असता का. अच्छा, म्हणजे बेसिक मेहनतीबद्दल बोलतो. हो, पण तुम्ही त्याला केलं काय. आम्हालाच ना. मी त्याला माला माल करून टाकलंय. त्याच्या पहिल्या सिनेमाचं सायनिंग अमाऊंट घेतलंय त्याने 1 लाख रुपये कॅश. या दगडाला शेंदूर मी फासलाय. 1 मिनिट मॅडम, 1 मिनिट. अशा प्रकारे बोलायचं काम नाही. काय काम छोटं असो किंवा मोठं. अरे आम्ही आहोत म्हणजे तुमचे सामान स्टेशनच्या बाहेर सुखरूप पोचतात. आणि काय म्हणलं तुम्ही, दगडाला शेंदूर फासला. हो, शेंदूर फासलेला प्रत्येक दगड देव होत नसतो. त्यात मुळातच देवपणा असावं लागतं. अरे कुणीतरी म्हटले, वाचून दाखवतो. लहरों की रवामुशी. काय काय हाँ? काय लहरों की रवामुशी. अरे खामोशी आहे ते. अरे रवामुशी कुठं, खामोशी आहे ना. हाँ, लहरों की हाँ खामोशी को समंदर की बीबीसी मत समझो. बीबीसी ते न्यूज बीजचं काहीतरी असेल. काय. ठीक आहे. अरे बेबसी आहे ते, बेबसी मत समजो. लहरों की खामोशी को समंदर की बेबसी मत समझो. जितनी घर आई है, जितनी घर आई है, घर आई, जितनी गहराई, गहराई खोली, गहराई नाही गहराई.
जितनी गहराई है अंदर, हा हा बाहर उतना तूफान बाकी है. वा कळलं? आणि मला सांगा, माझ्या एवढी मेहनत तुम्ही दुसऱ्या मुलावर घेतली असती का कधी? नाही, त्याला कारण आहे. ते जाणून घ्यायची मला गरजही वाटत नाही. तुम्ही फक्त या ॲक्टरवर नाही तर या राजावर सुद्धा प्रेम करू लागला होतात, हे दिसत होतं मला. आणि तुमचं मन फक्त माझ्यासाठी झुरळ होतं. झुरळ. झुरत झुरत राहते ते झुरत. हो काय? हा. तुम्ही सोमवार मंगळवार सोडून काय करता? काही तसं खास नाही. मग येत जा ना, असं बरं पडतं मला सपोर्टला. पुढचं घे. कळलं? आणि तुम्हाला वाटतं मला काहीच कळत नाही म्हणून? राजा, राजा, अरे आपला थोबडा आरशात बघितलास का कधी? दीदी काय बोलतेस तू हे? शी. राजा, खरंच चेहरा जाऊन आरशात बघ जरा. कसं आहे ते? थांब राजा. पाय धरणारच. राजा, मी करेन तुझ्याशी लग्न. कित्येक वर्ष झाली माझं लग्नच होत नाहीये रे. तू सच्चा आहेस. हिने तुला घडवलं, पण तू आतून खूप चांगला आहेस रे. खूप चांगला आहेस. मला खूप भावलास, तू आवडलास. राजा, राजा तुला आई आहे? हो. हाड मग. सासू असलेल्या घरात नाही जायचं मला. जा तिकडे. ठीक आहे, जातो मी. नाही थांबत इथं, निघतो. काय गरज नाही तुमची, कळलं ना? बस बस, हीच ऍक्टिंग तू जरा सिनेमात कर. 1,00,000 रुपये मिळालेत तुला. 1,00,000 रुपये सायनिंग अमाऊंट रोख. काही गरज नाही त्या पैशाची. अच्छा, या पैशांची गरज नाहीये तुला? 1,00,000 रुपये आहेत ते. काही गरज नाही त्याची मला. मी मेहनतीनं कमवीन, हमाली करीन आणि मानानं जगीन. कळलं ना? हा पैसा ठेवा तुमच्याकडं. येतो. अरे चला चला बाबा, चला. 25 रुपये तरी घे त्याच्यातून. अहो चा उद्या धोत्रावर कोट घातलाय. चला. एक मिनिट, तुम्हाला काय आनंद काय झाला? हा 1,00,000 रुपये मिळवलेत आज आपण. 1,00,000 रुपये. हा, मग त्यात एवढा आनंद का? प्लॅटफॉर्मवरती 100 रुपयासाठी गंडवलं तेव्हाच आम्ही शपथ घेतली होती. नाही, या 100चे 1,00,000 केले तर नावाची वर्षा. निवेदिता. अलका. नाही. गप्पा बसा. 1,00,000 रुपये, 1,00,000 रुपये. अरे 6 महिने त्याला ठेवलंय. त्याचं हॉटेलिंग, त्याचं मेकअप, त्याचं राहणं खाणं सगळं झालं. 10,00,000 रुपये खर्च झाले माझे. 10,00,000. ते तुमचे पप्पा. आमचं तर 1,00,000 रुपयाचा फायदाच झालाय. गप्पा बसा. ओके, सो दीदी आता नेक्स्ट कोण? पप्पा, तुम्हाला हिरो व्हायचं आहे? येता. इकडे या.